मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी। तर शिवराय आराध्य दैवत असल्याचा मोदींकडून उल्लेख। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार, अंबादास दानवेंचा हल्लाबोल। तर पेशवाईनं पुन्हा शिवरायांचा अपमान केला, नाना पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही। महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही। मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका। तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। वैभव नाईकनं कट रचला ते त्यांच्याच माणसानं सांगितलं। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून निलेश राणेंचा आरोप। तर पुतळा कोसळताच वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले? निलेश राणेंचा सवाल। माफी मागायचं नाटक करू नका, महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल। राजकोटवरील पाहणीनंतर संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं का? प्रकाश आंबेडकरांकडून शंका व्यक्त। शिवरायांचा पुतळा नव्यानं उभारण्यासाठी समिती स्थापन, मनीषा म्हैसकर समितीच्या अध्यक्षपदी। तर इतिहासकार जयसिंगराव पवार विशेष निमंत्रित सदस्य। IIT मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापक अभियंत्यांचाही समितीत समावेश। पुतळा नेव्हीनं केला किंवा PWDनं असा वाद घालण्यात अर्थ नाही। अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले। शिल्पकार पळून पळून जाणार कुठे? अजितदादांचं वक्तव्य। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात। चेतन पाटीलची मालवण पोलीस ठाण्यात कसून चौकशी। सार्वजनिक पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारताच तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची अवकात। सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, सावंतांचा दम। तर म्हणणं ऐकून न घेता सावंत समर्थकांनी वृद्ध शेतकऱ्याला बाहेर काढलं। राष्ट्रवादीच्या आयुष्यात कधी पडलं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, तानाजी सावंतांचं विधान। सावंतांच्या प्रश्नावर मात्र अजित पवारांनी बोलणं टाळलं। तानाजी सावंतांनी केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं, अशा वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही। तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। तानाजी सावंतांची हकालपट्टी करा, बिनशर्त माफी मागायला लावा। हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात ते काहीही बोलू शकतात, अमोल मिटकरी आक्रमक। काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश। मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश संपन्न। मी लोकांसाठी काम करायला निघाली होती, पण काही गद्दार लोकांमुळे माझा पराभव झाला। नवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल। तर राणांकडून बच्चू कडूंचा सुपारी बहादर असाही उल्लेख। राज्यात सत्ता येते आणि ठाकरेंना राज्याची सूत्र द्यायची आहेत। मालवणमधील सभेत संजय राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत सीएम पदाचा विषय आता संपलाय, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। युतीतील एक पक्ष उमेदवारी कसा जाहीर करतो नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदादा गटावर निशाणा। तर हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घ्यावी, मेळाव्यात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांची मागणी। शरद पवार Z+ सुरक्षा नाकारण्याची शक्यता। Z+ सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य, सूत्रांची माहिती। भाजपाकडून पंकजा मुंडेंना पुण्यातील 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी। कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या पुण्यातील 3 मतदारसंघांचा समावेश। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन संपन्न। वाढवण बंदरामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार, मोदींकडून विश्वास व्यक्त। यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तीवर बंदी नाही, मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन सरकारनं करावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश।